तर आज मी मुंबईला जाणार आहे. माझ्या आयुष्यात मुंबईला जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. हे सगळं अचानक ठरल्यामुळे आणि ट्रेनचं बुकिंग नसल्यामुळे बसनं जायचं ठरलेलं. स्वारगेटवरून मंत्रालयासाठी 5:30ची बस असते. मुंबईत राहण्याखाण्याची व्यवस्था नायर हॉस्पिटलच्या हॉस्टेलला झालेली. तिथं माझा एक मित्र 3rd इयर MBBSला आहे. ॲज अ मेडिकल तुम्हाला हा फायदा मिळतो की तुम्ही एखाद्या सिटीमध्ये जिथं मेडिकल कॉलेज आहे तिथं 1-2 दिवसासाठी राहू शकता आणि डिफरंट कॉलेजेसच्या मेडिकलची ओळख तर असतेच. पहिल्यांदाच मुंबईला गेलेलो असल्यामुळे मुंबई फिरायची इच्छा होती. मग आम्ही महालक्ष्मीवरून लोकल घेऊन चर्चगेटला गेलेलो. या चर्चगेटवरून बस घेऊन गेटवे ऑफ इंडियाला आलेलो. इथे समोरच ताज हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेल पण आहे. मग बराच वेळ गेट ऑफ इंडियाला भ्रमंती केलेली. आम्हाला एलिफंट आयलंडला पण जायचं होतं, पण आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आणि त्या 5 वाजताच बंद होतात म्हणून तो प्लॅन कॅन्सल केलेला. तिथूनच जवळ असलेल्या जहांगीर आर्ट गॅलरीला पण व्हिजिट केलेलं. तिथं दाखवलेल्या पेंटिंगमध्ये काय दाखवलं होतं ते काही कळत नव्हतं, पण चित्र बघायला मजा येत होती. तिथं जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर डेव्हिड ससून यांच्या नावाने लायब्ररी आहे. ह्याच डेव्हिड ससूनच्या नावावरून आमच्या हॉस्पिटलचं नाव ठेवलेलं आहे. मग एवढ्या रखरखत्या उन्हात आम्ही मरीन ड्राईव्हला गेलेलो. ऑब्व्हियसली ऊन असल्यामुळे तिथं काय बघण्यासारखं काही नव्हतं. मित्र बोलला की काही विषय नाही, आपण संध्याकाळी वापस येऊ. मग पुन्हा आम्ही इथं ह्या रेस कोर्टला गेलेलो. तर खूप भारी एरिया आहे हा. इथे